सद्गुरु श्री देवेंद्रनाथ लघुकथा 10 सिद्धांत गुरुवाणीत आदिमाये सस आदिमाये सस आदिनाथ मृदुध्वनींत हांक मारू लागले. यमुनेच्या काठी असलेल्या स्मशान शांततेत तेच ध्वनी पुनः पुनः ऐकू येत होते. सारा निसर्ग आपला देहभान विसरला होता. यमुनाही चैतन्याने बहारून गेली होती. वृक्षवेलीही आनंदात बहरून गेल्या होत्या. हळुवारपणे वाहणारा वायू आदिनाथाला आणि आदिमायेला पृथ्वीतलावर पाहून देहभान विसरून तेथेच ठबकून राहिला. क्षणभर सारं वातावरण आदिमायेकडे शांतपणे टक लावून पाहत होते आणि आदिमाया तर अनंताच्या मायेत डुंबत होती. चैतन्यानंदाच्या अवीट गोडीचा आस्वाद घेत होती. क्षण नभता तिथन, तिथन नभती तिथन, पर नाही, पाणी नाही, भूक नाही, तहान नाही. रात्र नाही, दिवस नाही, नदा नाहीत, डोंगर नाहीत, आनंदाशिवाय शिव नाही. सारा आदिमायेत स्वरूप आदिनाथमय झाला. असा किती काळ गेला असेल ते आदिनाथांनाच माहीत. पुनः आदिनाथ मृदू स्वरात म्हणाले, आदिमाये सस मूळावस्थेत. असं म्हणून आदिनाथांनी पुनः मस्तकावर हात ठेवला. आदिमायेस पाहिलंस अहर्निश मंत्र जपाचा प्रभाव. आदिमाय जड झालेले डोळे हळूहळू उघडत होती. तोच आदिनाथ म्हणाले, माये सांग आता, तू बीज कोण्या रूपाचे पाहिले. आदिमाय मूळावस्थेत आली नव्हती. आदिमाय मूळावस्थेत येत असतानाच आदिनाथाच्या प्रश्नाला यमुनेच्या पाण्यातून उत्तर आले. ओंकाराचं बीज नाथा. आदिनाथांनी हे उत्तर ऐकताच वाहत्या जलधारेकडे पाहत विचार केला. कोणी हे उत्तर दिला? कोणी आपला उपदेश ऐकला? मी कविनारायणाने नाथा. आपण मत्स्योदरांत देहधारण केलात नाथा. नाथा आपल्या उपदेशासाठीच हे देहधारण झालं. कविनारायण धन्य आहे आपला अवतार. नाथा, आदिमायेच्या मायेपोटी हा उपदेश लाभला? नाही नाथा, आपल्या सिद्धांताच्या प्रस्थापनेसाठी आदिमाया अशा यमुनाकाठी मला घेऊन आली. स्वयंभू नाथा, आता सनात करा. कोण बोलते नाथा? आदिमाय पूर्णावस्थेत येऊन आदिनाथांना विचारी लागली. आदिनाथांनी कविनारायणांच्या अवताराची कथा सांगितली. त्यावेळी माय हसली व म्हणाली, नाथा, एकाच वेळी तुम्हाला 2 शिष्य मिळाले. आता जशी मला सनात केलेत तसे कविनारायणालाही सनात करा. माये, तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल, पण आज नव्हे. मग कधी? योग्य समय येईल त्याच वेळी. तुझ्या कारणे मीनाला सहज्ञान प्राप्त झाले. ही तुझीच माया आहे. नाही नाथा, आपल्या सिद्धांताची ही किमया आहे. ती कशी आदिमाये? माझी माया ही देखील आपलीच माया आहे स्वामी. आदिमाये, तू तर सर्व संसाराची जननी आहेस. ही योग माया आहे नाथा आपली. आकाश आपलं स्वरूप आहे. युगायुगाच्या कल्पना आणि काळ आपणच आहात. मग तुमच्याशिवाय मी कोण असणार? आदिमाय. उदयनाथ मी? होय आदिमाय, जर मी आकाशरूपी पिता असेन तर तू पृथ्वीरूपी जननी होय. उदयनाथ, सनाथ बीज आहेस तू आता. खरं नाथा? आनंदानं बहरून जात आदिमाया म्हणाली आणि क्षणार्धात सर्व निसर्ग चैतन्यमय होऊन शांत झाला. नाथा, मी आज धन्य झाले. आपल्या नाथ बीजानं देहाकारण उदयमुखी झाला. नाथा, मीननाथाचे काय? आदिमाय, सनाथ उदयनाथ. हा मीननाथ सिद्धांताची प्रतिस्थापना पृथ्वीतलावर करील. ज्या मंत्रबीजानं तुला सनाथ अवस्था मिळाली वा सिद्धज्ञान मिळालं, तेच सिद्धज्ञान सहजावस्थेत मीननाथाला मिळाले. हाच मीननाथ देहधारण करून जगात वावरू लागला की गुरु उपदेश तपाकारण होईल. तपाकारण गुरु उपदेश का नाथा?
देह जडरूपी रजतमसत्व गुणांकित. गुरुमुखे उपदेशात देहभाव हरपून जातो. जशी तुमची अवस्था उपदेश मिळताच झाली. नाथा, आपला मंत्रोपदेश सहज झाला असता आता आपल्याशिवाय गुरु कोण मला नाथा. आपणच सनात करा. मच्छिंद्रनाथ दोघांच्या मध्येच म्हणाले. मीननाथा कवी नारायणा, सहज अवस्थेत जरी मंत्रोपदेश झाला तरी देहभाव गुरु कृपेशिवाय जाणार नाही. देह अहंभावी आहे. तोच देह सोहम कारण नाही काय. आदी माया म्हणाली. माये सोहम भाव नाही कारण ती अवस्था आहे देहाची. मग ती अवस्था आपल्या उपदेशाने प्राप्त झाली नाही का नाथा. मच्छिंद्रनाथ कळवळून म्हणाले. मीनाथा, आपण अद्याप देह धारण केला नाही. आपण देह कारणी आहात. देह धारण केल्यावर भाव येईल. भाव आला की अहम येईल. आपला मंत्रोपदेश असतानाही जान सहज लाभले. सिद्ध नाही झाले. सिद्ध गुरुमुखी होईल. गुरुमुखात तप आहे. ईश्वरी वाचा आहे. अजपा गायत्री आहे. मग ही अवस्था आपल्या मंत्रोपदेशात नाही का. ज्या मंत्राने विश्वाचा गूढ उकलला त्यात ईश्वरी वाचा नाही. मीनाथा, सिद्धांत गुरु वाणीत आहे. विश्वास गूढ सहजावस्थेत आहे. पण मूळ गुरुमुखात आहे आणि जीव जान शिवांत आहे. मग आपणच माझे गुरु व्हा. मला सनात करा. काकुळतीला येऊन मत्स्येंद्रनाथ म्हणाले. मीनाथा, योग्य वेळी पुन्हा आपण भेटू. उमे, आपण स्वस्थानी जाऊया. चला. असं म्हणून आदी माया अदृश्य झाली. मत्स्येंद्रनाथ अस्वस्थ होऊन पाण्यातच राहिले व थोड्याच वेळाने मत्स्योदरांतून अंडज रूपाने बाहेर आले व त्याचं अस्वस्थ अवस्थेत अंडज कोशांतून बाहेर येऊन देहरूप धारण केलं. देहरूप धारण करताच उपदेशाच्या स्मृतीने आदिनाथांची आठवण झाली व देह जीव शिवाच्या ओढीने रडू लागला. त्या रोदनांतील बीजानं आकाशात देव आले व पृथ्वीतलाकडे पाहू लागले तर त्यांना कवी नारायण देह धारण करून अवतार घेते झालेले दिसले. देव दैवतांनी आनंदाने पुष्पवर्षाव केला. तरी पण जीव शिवाच्या तळमळीनं मीनाथ रडतच होते. तोच तेथे कामुक नावाचा कोळी आला व त्याने त्या बालकाला रडताना पाहून उचलून घेतले. त्यावेळी आकाशवाणी झाली. हा कवी नारायणाचा अवतार आहे. ह्या बाळाला वाढव. सिद्धांताच्या शिव बीज आहे हे. आकाशवाणीने कोळी गोंधळला पण बालक रूपातील मीनाथ मात्र जोरजोराने हुंदके देऊन रडत होते कारण जीव शिवाची आता पुन्हा भेट कशी होणार. निसर्गही हे सारण स्तंभित होऊन पाहत होता कारण जीव शिवाची ओढ त्यांनाही लागली होती. चैतन्यांत चैतन्य हवन होतं साऱ्या. चैतन्याला जीवाला शिव हवा होता शिवानंदासाठी. शिव चैतन्यासाठी. सामरस्यासाठी. लेखक सद्गुरू श्री देवेंद्रनाथ. संदर्भ सद्गुरू श्री देवेंद्रनाथ यांच्या अलख निरंजन 1977 मधून. जय सद्गुरू श्री देवेंद्रनाथ. अपोवाय सर्व हक्क स्वाधीन. श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट अहिल्यानगर.